हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आफ्टर सो लाँग टाईम मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण रिझनच असं होतं, व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटत नव्हता. कारण आमच्या घराच्या शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि भरपूर दिवसभर आवाज येतच असतो. मशीनचा आवाज असतो किंवा दगडांचा आवाज, काही माणसांचा आवाज. सो व्हिडिओ एडिट करायला काही जमतच नव्हतं. सो फायनली आज मी व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुमच्या भेटीलाही घेऊन येत आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो लास्टपर्यंत नक्की बघा. छान छान रेसिपीज आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. जी रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे. दुसऱ्यांचा व्हिडिओ बघून मी ट्राय केलेली आहे. तर ती रेसिपी मी कशी तयार केली हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. जे काही जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना चांगलं माहिती झालं असेल की फ्रायडे असेल ना, तर आमच्या घरी पूजा असते आणि एक खास मेनूही असतो. तर त्याचप्रमाणे आज फ्रायडे असल्यामुळे मम्मीने छान असे मस्त सगळे पापड तळून घेतलेले आहेत आणि ते सादळून नयेत म्हणून मी इथे पिशवीमध्ये भरत आहे. पण पिशवीमध्ये भरता भरता माझं खाण्याचं कामही चालू आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये छान भरून ठेवलेले आहे, जेणेकरून सादळू नये जेवण होईपर्यंत. आणि त्यानंतर मस्त असं पापड भरून झाल्यानंतर भाकरी आणि भाजीचा मेनू होता. तर भाजीही इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ती भाजी नवीन आहे. दुसऱ्यांचा व्हिडिओ बघून मी ती भाजी तयार केली आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 2-3 भाकरी तयार करून घ्यायच्या होत्या. तर मी इथे तयार करून घेत आहे भाकरी. तर मला भाकरी जमती की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोठ्या भाकरी आणि पातळ भाकरी तयार केलेल्या आहेत. भरपूर दिवस लागले ॲक्च्युली मला हे शिकण्यासाठी. कारण 1-2 दिवस मी भाकरी ट्राय करायचे आणि त्यानंतर मम्मीच जो काही स्वयंपाक आहे तो सगळा तयार करायची. त्यामुळे मी लगेच विसरून जात होते आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे मला भाकरी काही लवकर जमतच नव्हत्या. फायनली भाकरी शिकलेले आहे आणि मस्त अशा टम फुगलेल्या भाकरी तयार केलेल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाकरी करता करता ही पोरगी अशी त्या साईडला का बघत आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे ही सिरियल. तर ही सिरियल बघता बघता मस्त किचनमध्ये मी आणि मम्मी काम करत असतो. तर तुम्हीही असं इंटरेस्टिंग काय करता स्वयंपाक बनवता बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, तर मी आता तुम्हाला रेसिपी सांगते कशी तयार करायची. तर जे केळीचं फूल असतं ना, ते छान फुलामधून हे अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा एक एक करून सोलून घ्यायच्या आहेत. तर सोलायच्या कशा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. फुलाच्या मधी एक रेष असते काळ्या कलरची, ती रेष असते ना ती काढून घ्यायची असते आणि फक्त आपल्याला ह्या पाकळ्या आहेत ना याचीच भाजी तयार करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या अशा सगळ्या रेषा एवढ्या निघल्या आहेत, एवढ्या प्लेट भरून पाकळ्यामधून. तर मस्त असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक आपण कांदा कापतो ना, सेम त्याच प्रकारे या पाकळ्या सगळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि छान असं धुवून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा पाकळ्या तुम्ही कापत असताल किंवा फुलामधून या पाकळ्या जेव्हा सेपरेट करत असाल ना, तेव्हा हाताला तेल लावायचं आहे, जेणेकरून या फुलांचा किंवा त्या पाकळ्यांचा चिक आहे ना तो तुमच्या हाताला लागायला नको. त्यासाठी हे प्रिकॉशन्स पहिल्यांदाच घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर भाजी तयार करायच्या आधी काही प्रिपरेशन करून घेऊया. जसं की बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि ओलं खोबरंही किसून घेतलेलं आहे. त्यानंतर जे बारीक कापलेलं फूल होतं ना, ते असं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे. एक साधारणतः 4 ते 5 मिनिट फक्त उकळवून घ्यायचं आहे आणि हे असं पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे उकळायचं कशासाठी, तर त्यातला सगळा चीक जो आहे ना तो व्यवस्थित असा निघून गेला पाहिजे. त्यामुळे हे असं उकळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे. त्यानंतर डबल चाळणीनेही मी असं प्रेस करून घेणार आहे, कारण त्याच्यामध्ये बरंच पाणी उरलेलं असतं, राहिलेलं असतं. त्यामुळे हे असं चमच्याच्या साहाय्याने गरम असतानाच प्रेस करून यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे. तर थोडंसं गार झाल्यानंतर हातानेही पिळून घेत आहे, कारण हा चिक थोडाही राहिला नको ना, त्यामुळे हे अशी स्टेप मी फॉलो करत आहे. आता आपले फुलंही चांगले शिजून झालेले आहेत. आपले कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, त्यानंतर नारळाचा कीस हे सगळं काही तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी देऊया, ॲक्च्युअल प्रोसेसकडे वळूया. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकलेलं आहे. चांगली मोहरी जिरे तडतडल्यानंतर
कांदा जो बारीक चॉप करून ठेवला होता ना, तो कांदा यामध्ये परतायला टाकायचा आहे. चांगलं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतू द्यायचं आहे. बारीक फ्लेमवरच किंवा मोठ्या फ्लेमवर जसं तुमच्याकडे टाईम असेल त्या प्रकारे तुम्ही ही प्रोसेस पटपट करू शकता. त्यानंतर थोडासा गोल्डन ब्राऊन कांदा झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो ॲड केले आहेत, तेही शिजू दिले आहेत. त्यानंतर 4 ते 5 असे लांब मिरची उभी कट करून घेतली आहे आणि ती टाकली आहे. आता यामध्ये आपण जो घरगुती तयार केलेला मसाला आहे ना, तोही मी ॲड करणार आहे. म्हणून फक्त इथे 4 ते 5च मिरच्या ॲड केलेल्या आहेत. आणि त्यानंतर जे आपले बेसिक मसाले असतात ना, जसं की हळदी पावडर, धना पावडर, मिरची पावडर, मसाला, आपला घरगुती मसाला, हे सगळं काही ॲड करायचं आहे. आता इथे मी फक्त हळद आणि घरगुती मसाला आहे ना, तोच ॲड केलेला आहे. 2 ते 3 चमचे इथे मसाला ॲड केला. छान असं परतवून दिलं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर धना पावडरही ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. लो फ्लेमवर इथे छान परतून होत आहे. तोपर्यंत मी पुन्हा एकदा इथे चेक केलं की जे काही आपण फुलामधलं पाणी नितळण्यासाठी ठेवलं होतं ते व्यवस्थित नितळून झालं आहे की नाही, काही एक्स्ट्रा पाणी तर राहिलं की नाही, हे पुन्हा एकदा चेक केलं. आणि तेच जे फुलाच्या पाकळ्या होत्या ना कट केलेल्या, उकळून ठेवलेल्या, त्या या मसाल्यामध्ये ॲड केल्या, या फोडणीमध्ये ॲड केल्या आणि पुन्हा एकदा परतवून घेतलं. तर अशा प्रकारे आपली ही सिंपल साधी केळीच्या फुलाची रेसिपी तयार झालेली आहे. काही बेसिक प्रोसेस राहिली आहे, ती झाली की आपली ही केळीची भाजी तयार होणारच आहे. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. तुम्ही या भाजीमध्ये ना गूळ ही टाकू शकता किंवा साखर ही थोडीशी चवीपुरती टाकू शकता, कारण ही भाजी थोडीशी ना अशी कडवट लागते खाण्यासाठी. जर नीट ऑब्झर्व केलं ना टेस्टला तर थोडीशी अशी कडू लागते. पण जर तुम्ही व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतली, यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलं आणि त्यातला चीक जर व्यवस्थित निघाला असेल ना, तर ही भाजी अजिबात कडू लागत नाही, टेस्टला एक नंबर लागते. तर मी ही पहिल्यांदाच केली होती भाजी, तर व्यवस्थित झाली होती, छान झाली होती. तर तुम्हाला ट्राय करायची असेल ना, तर तुम्ही अशीच सिंपल पद्धतीने ट्राय करू शकता. आता ही खूप इथे ड्राय झाली होती, त्यामुळे मी याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकणार आहे ना, त्याच टायमिंगला थोडंसं 1-2 चमचे असं पाणीही ॲड करणार आहे, जेणेकरून छान अशी खोबऱ्याची चव ही या पूर्ण केळीच्या पानामध्ये उतरेल आणि मसाल्याची ही चव यामध्ये उतरेल. तर अशा प्रकारे थोडंसं पाणी ॲड करायचं, खोबऱ्याचा किस ॲड करायचा आणि आपली ही भाजी अशी तयार झालेली आहे. इथे ओल्या खोबऱ्याचा किस का ॲड करायचा, कारण ही भाजी थोडीशी कडवट लागते ना, तर ओल्या खोबऱ्यामुळे कडवटपणा जातो आणि टेस्ट ही गोड होते आणि छान लागते. तर ही भाजी तुम्ही असं म्हणू शकता की ओरिजिनली या भाजीची टेस्ट कडू असते. खोबऱ्यामुळे या भाजीला थोडंसं गोडपणा येतो. तिखट मिरची ॲड केल्यामुळे याला थोडीशी तिखटपणाही येते. सो कॉम्बिनेशन आहे या भाजीमध्ये टेस्टसाठी. सो तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जसं की भाजीही तयार झालेली आहे, भाकरीही तयार झालेली आहे. तर आता तुम्ही प्लेटिंग बघू शकता. प्लेटिंगमध्ये ही फ्राय केलेली गवार, फ्राय केलेले हे पापड, चपाती, भाकर नाही घेतली मी, कारण भाकर मम्मी आणि पप्पांसाठी केली होती, माझ्यासाठी चपाती होती. सो मी चपाती आणि भाजी घेतलेली आहे. आणि आज एक विशेष म्हणजे आमच्या घरी ब्रह्मकमळही आलेलं होतं, तर त्याच निमित्तानेच इथे थोडीशी रांगोळी काढली, पूजा करून घेतली. आणि तुमच्या घरी ब्रह्मकमळ आलं की नाही हे कमेंटमध्ये सांगा. त्याचनंतर हे एक फूल उमललेलं होतं आणि अजून 2 फुलं येणारच होते, तर त्याचीही पूजा करून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा.